सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आपल्याकडे नैवेद्याला बनवतात ते 5 चवींचं पंचरुची आंबट बटाट बनवूया. या पाककृतीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम 1 किलो बटाट्यांची सालं काढून लांबट फोडी करून घ्या. मग 1 ओला खवलेला नारळ मिक्सर मध्ये घालून वाटून घ्या. त्यातलं 2 ते 3 चमचा खोबरं बाजूला काढून ठेवा. मग एका पातेल्यात अर्धा कप पाणी गरम करा. त्यात लिंबापेक्षा मोठ्या आकाराचा समान चिंच गुळेचा गोळा घालून उकळवून त्याचं कोळ करून घ्या. मग ते थंड करत ठेवा. आता कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यात 1 चमचा मेथी दाण्याची फोडणी द्या. मग बटाटे घाला. 1 मिनिट परतवा आणि 2 मोठे चमचे लाल काश्मीरी तिखट घाला. परतवून घ्या. मग चिंच गुळाचा कोळ घाला आणि एकत्र करून चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू द्या. काट्याने बघा की बटाटे 80% शिजले आहेत का. मग वाटलेलं खोबरं घाला. मिक्स करा आणि अजून 1 कप पाणी घाला. मिक्स करून त्यातले बटाटे पूर्ण शिजवा. जे सुरुवातीला खोबरं बाजूला काढलं होतं त्याचं दूध काढून ठेवा आणि ते वरून भाजी उतरवताना घाला. नारळाचं दूध टाकल्यावर उकळी येऊ द्यायची नाही आहे. फक्त 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायचंय. मग गरमागरम सर्व करा. आपलं पंचरुची म्हणजे 5 चवींचं आंबट, गोड, तिखट, कडू आणि खारट असं खमंग बटाटा भाजी तयार आहे. आम्ही दरवर्षी गणपतीच्या नैवेद्याला ही रेसिपी करतो. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.